यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे. नमस्कार. स्वामिनी सारीज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आमच्या यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांचा जीवन प्रवास ऐकत आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार बेटा. अब्बूजी, मागच्या एपिसोडमध्येच तुम्ही सांगितलं की मुलांची शिक्षणं, वाढते खर्च हे सगळं बघताना तुम्ही नोकरीबरोबरच इतरही अनेक व्यवसाय केलेत की जसं दूध वाटप होतं, गाड्या पुसणं होतं. तर अशा या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही हळूहळू भविष्यासाठी पैसे साठवत होतात, सेव्हिंग करत होतात. तर त्याच वेळेला तुम्ही वाघोलीमध्ये जागा घेतली होती असं तुम्ही बोलता बोलता मागे सांगितलं होतं. तर तेव्हाची काय कहाणी आहे ती ऐकायला आवडेल. एक गिराईक होता. हां. नोकरी मी करत असताना एक गिराईक होता, मास्टर टीचर. तो एजंटचं काम करायचा. बर. तर त्यांनी काय योजना आणली होती का वाघोलीमध्ये त्यांनी गुंठा, एक गुंठा, दोन गुंठ्याचे प्लॉट काढलेले आहेत. तर मला ते विकायचे आहेत. कोणी इंटरेस्टेड असेल आपल्या दुकानामध्ये तर पहा, हे चांगली संधी आहे. एजंट आपली सेल्समॅनशिप करत होता तो. तर काही लोकांना पटलं ते, जे आमचे बरोबर काम करत होते ते लोकांनी घ्यायचं ठरवलं सगळ्यांनी. तर काहीतरी 10 लोक एक गुंठा, 2 गुंठे असं घ्यायचं त्यांनी ठरवलं. तर मी पण विचार केला, पण ते 5,500 रुपये गुंठा होती ती आणि माझ्याकडे होता 5,000 रुपये. म्हणून मी हमी घेतली नाही. आणि आपली जी तितकी सेविंग आहे ते एक जाग्यामध्ये आपण टाकली तर आपल्याजवळ काय राहणार नाही. त्या हिशोबाने मी थांबलो. तर आमचे शेठजी होते, त्यांनी सांगितलं, रियाज तू भी लेना. मला सेठ मेरे पास 5,000 है. 500 रुपये मी देतो बोले, तू घे. म्हटलं ठीक है. फिर बोले ऐसा मौका नहीं आएगा, तू ले ले. सब लोग ले रहे क्या, सब एड़े है क्या. बोला ठीक आहे, जाऊन पाहून येऊ आपण जागा. मग मी, हे तर नक्की आहे लोकांचं झाला, पण मी थोडा विचार करून घेणार आहे. खूप कष्टाचे पैसे असतात. तर तिथे सोमवारी सुट्टी असते. मग जाऊन पाहून येऊ आपण. घरी येऊन सांगितलं असं असं आहे. सगळे सेल्समन आहे लोक, तिथे एक गुंठा, 2 गुंठे घेतात, तर आपण पण घेऊ. मी म्हटलं माझ्याकडे 5,000 रुपये आहे आणि सेठने मला सांगितलं ते 500 रुपये देतील, पगारामध्ये थोडे थोडे कापून घेतील, तर आपण घेऊया. ते म्हटले ठीक आहे ना, पण मी पाहिल्याशिवाय जागा घ्यायची नाही. म्हटलं ठीक आहे. मग सोमवारी सुट्टी होती तर आम्ही सगळे लोक गेले तिथे, जागा पाहिली. चांगली प्लेन, वाघोलीमध्ये प्लेन जागा होती आणि ते लाईनिंग वगैरे मारून ठेवली होती. 2 गुंठेचे प्लॉट जे आहे ते मार्किंग करून ठेवली होती. तर सगळ्यांनी आपली आपली जागा जे आहे, हे कोपऱ्याशी आपण घेऊ, हे घेऊ, हे घेऊ, हे माझे ठरलं तिथे. तर त्याच्या बाजूची जे आहे ते पण मार्किंग करून ठेवली होती. तर मी म्हटलं आपण इसमें ही ले लेंगे. वो बोले नहीं, ये पूरी लेने की अपने को, 10 गुंठा के 10 गुंठा.
अरे मैं बोला काही येडी झाली का काय, तुला काय अक्कल आहे? हां, आपल्याजवळ 5.5 नाही आहे, 500 रुपये सेट देतात. तो बोले तुम घर चलो मैं बताती हूँ आपको बस. मैं बोला घर चल, पागल आहे तो. अगदी या शब्दात सांगितलं. नाही तर आम्ही एकमेकाला फार म्हणजे आदरने बोलायचे. म्हणजे आप ऐसा कह रही है, आप ऐसा करने वाली हैं, आप ये पकाने वाली है. ये एड़ी हो गई एकदम क्या. तो बोले नहीं तो आप घर तो चलो, मैं आपको कुछ अलग बता रही हूँ, और ये पूरी 10 गुंठा है, ये अपन ले लेंगे. मैं बोला पागल आहे. हां, अबे सगळ्यासमोर कसा झापू त्याला. तर घरी आलो. घरी आल्यानंतर त्यांनी पहिले चहा केली. बस चहा पिल्यानंतर ते डबा काढला, पिठाचा डबा, आणि एक कटोरा घेऊन त्याच्यातलं पीठ एक दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवला आणि तो पिठाचा डबा उलटा केला. कागदाच्या खाली सर्व नोटच नोट होते. हां हां बापरे. हां, मला म्हटले मोजा किती आहे. तर ते 63,000 64,000 काहीतरी रुपये गोळा केले होते. अरे बाप रे, हे कुठून आणले तू. मला एकदम शॉक लागला. इतके पैसे. बोले तुम्हारे और हमारे जो मिलके होते थे बचाते थे वो हे आहे, साठवलेले पैसे आहेत. मला खूप अभिमान वाटला त्याच्यावर. खरंच आहे. मैं बोला किसी से कर्जा वर्जा लिया हुआ है क्या. नहीं बोले कर्जा एक पैसा नहीं है अपने आंख पे कहीं भी नहीं है. मैं बोला कुछ सोना वोना बेचा है क्या तूने शादी का. नहीं नहीं बोले नहीं. मला खूप आश्चर्य. रात्रभर मला झोप नाही येत. म्हटलं हे इतके पैसे. मग दुसऱ्या दिवशी सांगितलं असं असं आहे, आम्ही सर्व हे घेतो, त्याच्यात बी आणखी काय कमी करता येईल तो बोल बाबा. शेवटी ते जागा घेतली. म्हणजे कष्टाचे जे पैसे साठवलेले होते त्याचा चांगला उपयोग त्या जागा घेण्यासाठी करता आला तुम्हाला. हो. रसिका हो, साड्यांची महाराणी स्वामिनीचा हा जीवन प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात असाच पुढे पाहणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील 3 मजली एकमेव प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा.